नमस्कार. कोण म्हणतो वाचक नाहीत? मागच्या 5 वर्षामध्ये विजय शेंडगे यांच्या प्रत्येक वर्षाला एक याप्रमाणे सलग 5 साहित्यकृती प्रकाशित झाल्या. ही घटनाच वाचक वाचतात हे सांगायला पुरेशी आहे. 5 वर्षापूर्वी 2019ला विजय शेंडगे यांची तमोहरा ही कादंबरी प्रकाशित झाली. 2.5 वर्षामध्ये या कादंबरीची पहिली आवृत्ती संपली. पुस्तक आउट ऑफ प्रिंट झाल्यामुळे तमोहरा कादंबरीची पुनर्मुद्रित आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. तमोहरा पाठोपाठ 2020ला विजय शेंडगे यांचा अमृत स्पर्श हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 8 महिन्यामध्ये अमृत स्पर्श कथासंग्रहाची 1200 प्रतींची पहिली आवृत्ती संपली आणि 2025ला दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर 2022ला विजय शेंडगे यांचे पिपाणी हे ललित गद्य प्रकाशित झाले. या साहित्यकृतीमध्ये विजय शेंडगे यांच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या ललित लेखांपैकी निवडक लेखांचा समावेश आहे. पिपाणीनंतर 2023ला विजय शेंडगे यांचा माणूस उसवून बघताना हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या कविता संग्रहामध्ये विजय शेंडगे यांच्या 80हून अधिक कवितांचा समावेश आहे. वास्तविक मला त्यांच्या नव्या येऊ घातलेल्या कादंबरीविषयी बोलायचं आहे, परंतु माणूस उसवून बघताना या कविता संग्रहामधील मला आवडलेल्या काही ओळींचा उल्लेख करण्याचा मला अनावर मोह होतो आहे. एका कवितेमध्ये ते म्हणतात, अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे, प्रकाश होऊन सगळीकडे मी साचून आलो आहे. प्रकाश होऊन सगळीकडे मी साचून आलो आहे, अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. ध्येय गाठण्या डोळे मिटून चालत रहा गड्यांनो, ध्येय गाठण्या डोळे मिटून चालत रहा गड्यांनो, वाटेवरचे काटे सगळे वेचून आलो आहे, अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. समशेरी या हाती घ्यानी वार करा त्वेषाने, समशेरी या हाती घ्यानी वार करा त्वेषाने, धार त्यांची मी वीरांनो घासून आलो आहे, अंधाराच्या छातीवरती नाचून आलो आहे. विजय शेंडगे म्हणतात, तसं प्रत्येकाला प्रकाश होऊन नाचता यायला हवं, अंधाराचा पराभव करता यायला हवा, संकटांवरती मात करता यायला हवी. आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, माणुसकीला मिठीत घेता खुजे व्हायचे कुणी कशाला. काय? माणुसकीला मिठीत घेता खुजे व्हायचे कुणी कशाला, घेता यावे नभकवेला इतके व्हावे विशाल आपण, आयुष्याच्या शिखरावरती चढून बसावे खुशाल आपण. बाजारी या पहा सुखाचे इथे मांडले आहेत वाटे, बाजारी या पहा सुखाचे इथे मांडले आहेत वाटे, वाटून द्यावे सुख हवे तर नको सुखाचे दलाल आपण, आयुष्याच्या शिखरावरती चढून बसावे खुशाल आपण. एकूणात काय तर विजय गद्य पद्धतीने अत्यंत सामर्थ्याने लिहितात. माणूस उसवून बघताना या कविता संग्रहानंतर 2024ला विजय शेंडगे यांची लव जिहाद या विषयावर आधारित लव जिहाद शीर्षक धारण करणारी कादंबरी प्रकाशित झाली. आणि आश्चर्याची बाब सांगते, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या तरुणांचा या कादंबरीला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की अवघ्या 3 आठवड्यामध्ये या कादंबरीची पहिली आवृत्ती संपली आणि पुन्हा 1500 प्रतींची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. आता लव जिहाद कादंबरीची दुसरी आवृत्ती देखील संपण्याच्या मार्गावर आहे. आणि आता 2025 वर्षाच्या मावळतीला विजय शेंडगे यांची नको असला बाप ही कादंबरी रसिकांच्या भेटीला येत आहे. 4 तऱ्हेची 4 मुलं आणि त्यांचे 4 तऱ्हेचे 4 पालक यांची ही कहाणी. विजय शेंडगे त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात, जन्मदाता नव्हे पोरांचा बाप होता आलं पाहिजे, हरल्यावरती पाठीवरची थाप होता आलं पाहिजे. परंतु केव्हा पाठीवरची थाप व्हायचं आणि केव्हा कानाखाली जाळ काढायचा हे प्रत्येक बापाला कळायला हवं. कादंबरीचं नको असला बाप हे नकारार्थी शीर्षक मुलांच्या मानसिकतेचं प्रतीक आहे.
शीर्षक नकारार्थी असलं तरीही चुकतं कोणाचं, मुलांचं की पालकांचं, यावर ही कादंबरी भाष्य करते. विजय शेंडगे यांच्या 5 साहित्य कृतींपैकी 3 साहित्य कृतींच्या अल्पावधीमध्ये 2 आवृत्त्या प्रकाशित होतात. ही घटनाच विजय शेंडगे वाचकांच्या मनाला स्पर्श करणारे लेखन करतात, हे नक्कीच स्पष्ट करते. मी नको असलेला बाप या कादंबरीची कहाणी इथे सांगणार नाही, परंतु मी स्वतः ही कादंबरी वाचली आहे. अत्यंत भावस्पर्शी कौटुंबिक वातावरणामध्ये ही कादंबरी साकार होते आहे, हा माझा अनुभव आहे. ही कादंबरी प्रत्येक घराघरामध्ये असायला हवी असं माझं मत आहे. परंतु ही कादंबरी निव्वळ घराघरात पोहोचून उपयोगाचे नाही. प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक पित्याने ही कादंबरी वाचायला हवी. ही कादंबरी वाचल्यानंतर मुले पित्याकडे आणि पिता मुलांकडे अधिक डोळसपणे बघायला लागेल असा मला विश्वास आहे. कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 पासून या कादंबरीचं प्रकाशन पूर्व बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. 250 पानांची 500 रुपये मूल्य असलेली ही कादंबरी प्रकाशन पूर्व बुकिंग केल्यास 40% सवलतींसह अवघ्या 350 रुपयामध्ये घरपोच प्राप्त होणार आहे. 4 डिसेंबर 2025 नंतर ही कादंबरी बुकगंगा, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या सर्व ऑनलाईन वेब पोर्टलवर उपलब्ध होईलच. परंतु तिथे 40% सवलत उपलब्ध असणार नाही. ही सवलत मिळवण्यासाठी आजच 94 22 35 68 23 या क्रमांकावर संपर्क साधा. याच क्रमांकावर गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम या पेमेंट ॲपच्या माध्यमातून पेमेंट करून तुमची प्रत बुक करा, अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. तुमच्या सोयीसाठी QR कोड देखील दिला आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर 4-6 दिवसात बुक केलेली प्रत तुम्हाला घरपोच प्राप्त होणार आहे. मी निवेदिका आणि कादंबरीची रसग्राहक सौ मनीषा घाटे सराफ, लेखक विजय शेंडगे यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा देते आणि इथे थांबते. धन्यवाद.